नमस्कार मित्रांनो, माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम जालना जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून निवड झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आजचा हा व्हिडिओ जालना जिल्ह्यात निवड झालेल्या अभियोग्यताधारकांसाठी आहे. व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम बघूया की जिल्हा परिषदेला जायचे कसे. कारण 5 व 6 तारखेला जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मंठ्याकडून येणाऱ्या अभियोग्यताधारकांनी अंबड चौफुलीवरून जिल्हा परिषदेला जावे. अंबड चौफुलीवरून जिल्हा परिषद ही साधारणतः 150 ते 200 मीटर अंतरावर आहे. बसने किंवा रेल्वेने येणाऱ्या लोकांना तेथून ऑटोचा पर्याय उपलब्ध आहे. बस स्टँड ते जालना जिल्हा परिषद किंवा रेल्वे स्टेशनवरून जालना जिल्हा परिषदेला ऑटोने 15 ते 20 मिनिटं लागतात. जालना हा जिल्हा महाराष्ट्रातील एक मध्यवर्ती जिल्हा आहे, जो तुलनेने छोटा आहे. जालना जिल्हा मुख्यालयापासून जालना जिल्ह्याची शेवटची सीमा फार फार तर 100 किलोमीटरपर्यंत आहे. जालना जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. जालना, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर, जाफराबाद आणि भोकरदन. पैकी बदनापूर, मंठा, अंबड, घनसावंगी ही जे 4 तालुके आहेत ते आपली सीमा जालना तालुक्याशी शेअर करतात. म्हणजेच जिल्हा मुख्यालयापासून ते जवळ आहेत. आता या प्रत्येक तालुक्याचं जालना मुख्यालयापासून किंवा जिल्हा मुख्यालयापासून जे अंतर आहे ते पुढील प्रमाणे आहे. जालना ते मंठा 61 किलोमीटर, जालना ते बदनापूर 18 किलोमीटर, जालना ते अंबड 32 किलोमीटर, जालना ते घनसावंगी 45 किलोमीटर, जालना ते परतूर 51 किलोमीटर, जालना ते भोकरदन 53 किलोमीटर आणि जालना ते जाफराबाद हे 50 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे प्रत्येक तालुका मुख्यालयाचे ठिकाण यापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर तालुक्याचा विस्तारसुद्धा हा फार जास्त नसून तो साधारणपणे 40 किलोमीटरच्या परिसरातच आहे. तालुका मुख्यालयापासून तालुक्यातील शेवटचे गाव फार तर 40 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. प्रत्येक तालुका मुख्यालय जिल्हा मुख्यालयाशी पक्क्या 12 रस्त्याने कनेक्ट आहे. आतमधल्या गावांमध्येही रोडची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता शाळेत जायला चांगले रस्ते आहे. तुम्ही तालुका मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयावरून स्वतःची जर गाडी असेल तर अपडाऊनसुद्धा करू शकता. काही अभियोग्यताधारक जसे की बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आपल्या जिल्ह्यातील जालना जिल्ह्याला लागून असलेल्या तालुक्यातून सुद्धा जाऊन येऊन शाळा करू शकतात. जालना जिल्ह्यात बऱ्यापैकी मोठी गावे आहेत, मोठ्या शाळा आहेत, पटसंख्या चांगली आहे. काही तांड्यांवरील किंवा लहान गावातील शाळांची पटसंख्यांचा अपवाद वगळता बऱ्यापैकी शाळांमध्ये पटसंख्या आहे. तुम्हाला कुठलाही तालुका मिळाला तरी टेन्शन घेऊ नका. कारण जालना जिल्ह्यात अवघड क्षेत्र नाही. संपूर्ण जिल्हा हा सुगम क्षेत्रात आहे. दुर्गम असे एकही गाव या जिल्ह्यामध्ये नाही. जालना हा महाराष्ट्रातील मध्यवर्ती जिल्हा असल्याकारणाने जालना जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, बुलढाणा, जळगाव जिल्हा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील तसेच वाशिम, हिंगोली, अकोला येथील अभियोग्यताधारक असतील तर ते त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले तालुके घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना त्यांचे घर किंवा गाव जवळ पडेल. छत्रपती संभाजीनगर येथील अभियोग्यताधारक बदनापूर, भोकरदन, अंबड, जालना या 4 तालुक्यांचा पर्याय निवडू शकतात. किंवा यापैकी एखादा तालुका नाहीच मिळाला तर मंठा, घनसावंगी, परतूर हे तालुकेसुद्धा ते घेऊ शकतात. परतूरमधून त्यांना जायला यायला ट्रेनची सुद्धा सुविधा आहे. जळगाव जिल्ह्यातील जे अभियोग्यताधारक असतील त्यांनी भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, जालना या तालुक्यांचा पर्याय निवडावा. बुलढाणा येथील अभियोग्यताधारक जाफराबाद, भोकरदन, मंठा, जालना या 4 तालुक्यांचा पर्याय निवडू शकतात. बीड जिल्ह्यातील जे अभियोग्यताधारक आहेत ते अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा किंवा जालना, बदनापूर या 4 पैकी एक तालुक्याचा पर्याय निवडू शकतात. परभणी येथील अभियोग्यताधारकांसाठी परतूर आणि मंठा या 2 तालुक्यांचा पर्याय हा त्यांच्या जिल्ह्याला लागून असल्यामुळे ते निवडू शकतात. इथे जरी आपण म्हणत असलो की हा तालुका चांगला आहे, या तालुक्याचा पर्याय चांगला राहील, तो तालुका जवळचा आहे तर तो निवडायला पाहिजे, मात्र समुपदेशनावेळी प्रत्येकाला आपला इच्छित तालुका शाळा मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. कारण आपल्या पुढचे उमेदवारसुद्धा त्यांच्या सोयीप्रमाणे तालुका, शाळा निवडणार. तेव्हा आपला नंबर येईपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या तालुक्यात जागा रिक्त असायला हव्यात. यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावती या पूर्व विदर्भातील अभियोग्यताधारकांनी मंठा, परतूर, जालना या तालुक्यांचा पर्याय निवडावा.
नाहीच मिळाला तर मग घनसावंगी, जाफराबाद, भोकरदन यांचासुद्धा पर्याय निवडता येईल किंवा आपल्यापर्यंत जो तालुका शिल्लक असेल, जी शाळा शिल्लक असेल तीसुद्धा आता निवडावीच लागणार आहे. हिंगोली, नांदेड येथील अभियोग्यताधारक मंठा, परतूर येथील शाळांचा पर्याय निवडू शकतात. हे दोन्ही तालुके हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आपली सीमा शेअर करत असल्यामुळे इथून त्यांना आपला जिल्हा किंवा आपले गाव जवळ पडू शकते. पश्चिम महाराष्ट्रामधील जे उमेदवार आहेत ते जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी हे तालुके घेऊ शकतात. जालना जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या मानाने रिक्त पदांचा आकडा हा भोकरदन तालुक्यात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना भोकरदनच्या शाळा मिळू शकतात. सर्व अभियोग्यताधारकांना त्यांची निवड ज्या पदासाठी झाली आहे त्या पदानुसार रिक्त असणाऱ्या जागांवर नियुक्ती देण्यात येणार असल्यामुळे जोपर्यंत रिक्त पदांची यादी येत नाही तोपर्यंत निश्चित असे काहीही सांगू शकत नाही. फक्त तोपर्यंत तुम्ही जालना जिल्ह्याचा नकाशा अभ्यासून आपल्याला कोणती सोयीची शाळा असू शकते किंवा कोणता तालुका सोयीचा असू शकतो याचा थोडाफार अभ्यास करून ठेवावा. समुपदेशनामध्ये तुम्हाला कोणत्याही तालुक्यातील कोणतीही शाळा मिळाली तरी तालुका मुख्यालयापासून त्या शाळेचं किंवा गावाचं अंतर हे फार तर 40 किलोमीटर किंवा 50 किलोमीटरच्या जवळपास असणार आहे. त्यापेक्षा कमीच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार जास्त टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. कारण तुमचं तालुक्याच्या मुख्यालयावरून किंवा जिल्हा मुख्यालयावरून किंवा एखाद्या मोठ्या गावावरून आरामात अपडाऊन होऊ शकते. समुपदेशन कसे होते हेही थोडक्यात बघून घेऊया. सर्वप्रथम दिव्यांग, त्यानंतर महिला आणि नंतर उर्वरित उमेदवार असा हा क्रम असतो. टेटमध्ये मिळालेल्या गुणाक्रमानुसार क्रम लावून सर्वप्रथम दिव्यांग उमेदवारांना शाळा दिल्या जातात. नंतर महिलांना व शेवटी उरलेल्या उमेदवारांना शाळा दिल्या जातात. समुपदेशनाआधी रिक्त पदे असणाऱ्या शाळांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीचा उपयोग करून आपण आपणाला हव्या असणाऱ्या शाळा निवडण्यासाठी त्या शाळांना क्रमाने लावून घ्यायचे आणि आपला नंबर येईपर्यंत त्या यादीतील जी वरच्या नंबरची शाळा शिल्लक असेल ती शाळा आपण लगेच न गोंधळता, जास्त विचार न करता लगेच घेऊ शकतो. माहिती जर उपयुक्त वाटली असेल आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.